हिंगोलीतील कळमनुरीमध्ये आमदार संतोष बांगर यांनी आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले। कार्यक्रमात त्यांनी एक भीमगीत देखील गायलं। गाणं गात त्यांनी उपस्थितांची मनं जिंकली। तसंच हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय। कमी नाही लोटाला माझ्या प्रेमाची पुण्याई अंगठी सोन्याची बोटाला ओके लोटाला आता कमी नाही लोटाला माझ्या भीमाची पुण्याई अंगठी सोन्याची बोटाला जवा तरसलो आम्ही संभाजीनगरमध्ये शिवसेनेचे आमदार प्रदीप जयस्वाल यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करत मिरवणुकीत सहभाग घेतला। मिरवणुकीत त्यांनी गाण्यावर ठेका धरत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। आमदारांचा उत्साह पाहून उपस्थितांनी देखील त्यांच्यासोबत नाचत आनंद व्यक्त केला। पुण्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त मोहन कांबळेंच्या सजवलेल्या गाडीने लक्ष वेधलेलं आहे। खास सजावटीमध्ये त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबतच इतर थोर महापुरुषांचे चित्र देखील लावलेले आहेत। ही सजवलेली गाडी केवळ एक शोभेची वस्तू नसून ती एक सामाजिक आणि ऐतिहासिक संदेश वाहून नेणारी चळवळ आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली। जळगावचे चित्रकार सुनील दाभाडे यांनी 10 रुपयांच्या नोटवर कलर पेन्सिलनं बाबासाहेबांचे चित्र रेखाटले। डॉक्टर बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त दाभाडे यांनी त्यांना अनोख्या पद्धतीने अभिवादन केले। अवघ्या काही मिनिटात त्यांनी हे चित्र साकारले। धाराशिवमध्ये फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीकडून बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित देखावा साकारण्यात आलाय। बाबासाहेबांनी आपलं जीवन देशाच्या आणि समाजाच्या उद्धारासाठी कसं खर्च केलं याचं दर्शन देखावाच्या माध्यमातून घडतं। पुण्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्तानं एकता मिसळ महोत्सवाचं आयोजन केलं होतं। यामध्ये तब्बल 10 किलोची मिसळ तयार करण्यात आली होती। समाजात बंधुता, एकता आणि समतेचा संदेश पोहोचवण्याच्या उद्देशानं हा मिसळ उपक्रम केला जातो।